श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी. हिंदू नववर्षात चैत्र महिन्यातील ही पहिली एकादशी मानली जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात ही एकादशी येत असल्यामुळं ह्या एकादशीला कामदा एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या वर्षीची ही पहिली एकादशी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर ह्या एकादशीचे व्रत जर आपण केलं तर आपल्याला 100 यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होते. त्याचबरोबर सर्व मनोकामना देखील आपल्या पूर्ण होतात. त्याचबरोबर सोनं चांदी दान करणं यापेक्षाही पुण्य फळ हे व्रत केल्याने आपल्याला मिळतं. त्याचबरोबर प्रेत योनीतून स्वर्गाचे दरवाजे या व्रत केल्याने उघडले जातात. एवढी महिमा या पुराणामध्ये आपल्या सांगितलेली आहे आणि म्हणूनच या कामदा एकादशीचं व्रत अत्यंत पवित्र मानलं गेलेलं आहे. आणि आपण जर मनोभावे व्रत केलं तर या व्रताचं फळ देखील आपल्याला प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भगवान श्री हरी विष्णूवर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर त्यांना आवडणारे पिवळे फुलं त्यांना अर्पण करायचे आहे. पिवळ्या झेंडूचं फूल हे भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे ते फूलसुद्धा तुम्ही या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे आणि काही उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत. तर हे उपाय जर आपण या दिवशी केले तर 100% फळ आपल्याला या उपायाचं प्राप्त होते. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला घरामध्ये अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण घरामध्ये जाळली तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला लागेल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, अडचणी आहे, संकट आहे, दोष आहेत, सर्व दोष अडचणी दूर होऊन जातील आणि त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. श्रीमंतीचा ओघ सुरू होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. संध्याकाळी जी माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे 6 नंतर तुम्ही 7:30 पर्यंत हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर 6:30 ते 7:30 या दरम्यान उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही 6च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. आता बघा, आपल्याला हा उपाय का करायचा आहे. आपल्याला हा उपाय आपल्या घरातील इडापिडा, वाईट शक्ती, दारिद्र्य, अडचणी हे सर्व नष्ट होऊन जाण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आपण खूप कष्ट आणि मेहनत करत आहोत, परंतु आपले कामं ही पूर्ण होत नाही. आपल्या त्या कामाला यश प्राप्त होत नाही. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये व्यक्तींची प्रगती होत नाही. घरामध्ये सतत भांडणं, कलह, पैशांच्या अडचणी येत असते, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल, त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, मुलं खूप हट्टीपणा, चिडचिडेपणा किंवा त्यांना काही नजर दोष लागला असेल तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरामध्ये कापूर जाळणे खूप शुभ मानले जाते. कापूर जाळणे हे देवांशी एकीकरण दर्शवते. ज्याप्रमाणे कापूर जाळल्याने कोणताही अवशेष मागे राहत नाही, त्याचप्रमाणे आपला अहंकार आतून जाळणे आणि भगवंताला पूर्णपणे समर्पित करणे असा होतो. आणि त्यामुळेच पहा, काही विशेष तिथी असते त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर हा जाळावा लागतो. कापूर आपल्या घरामध्ये जाळल्यामुळं आपल्या घरातील जी आसपासची हवा आहे तिथे शुद्धीकरण होण्यास मदत होते आणि त्यामुळेच आपल्याला आनंदी आणि निरोगी जीवन मिळत असते. तसेच कापूर हा घरामध्ये जाळल्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि घरातली नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. तर पहा, जर आपण रोज आपल्या घरामध्ये 2 कापराच्या वड्या जाळल्या तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा नजरदोष प्रवेश करत नाही. आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की देवासमोर रोज कापूर जाळल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि सोबतच सर्व वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो.
आज कामदा एकादशी आहे आणि म्हणूनच आज हा उपाय आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे. तर पहा, सर्वात प्रथम आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये गोमूत्र किंवा मग गंगाजल घ्यायचं आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आंब्याचं पान घेऊन आंब्याच्या पानाने त्यातलं ते गोमूत्र असेल किंवा मग गंगाजल असेल तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती आपल्याला शिंपडायचं आहे. याने आपण जी काही कळत नकळत केलेली पापं आहेत ती सुद्धा नष्ट होऊन जाते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे. असं केल्याने सुद्धा घरामध्ये सकारात्मकता येते. आता बघा, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, नसेल तर जो असेल तो ठेवला तरी चालेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या कापरांच्या वड्यावरती 2 लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा आपल्याला अखंड घ्यायच्या आहेत, कुठे तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही. त्यांना पुढे फूल असेल अशा घ्यायच्या आहेत. आणि आपल्या स्वतःच्या हातामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे पिवळी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी चालेल. तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून ही मोहरी जी आहे तर ती तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. डोक्यापासून तर खाली पायापर्यंत पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. घरामध्ये लहान मुलं असतील, आजारी व्यक्ती असतील, कर्ते पुरुष असतील, स्वतःवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहे. हे सर्व उतरवून झाल्यानंतर तुम्हाला परत त्या पंतीमध्ये ही मोहरी टाकून द्यायची आहे. पिवळी मोहरी जी असते ना तर ती वाईट कर्म, नकारात्मकता, त्याचबरोबर नजरबाधा ह्या सर्व गोष्टी दूर करते. बऱ्याचशा तांत्रिक उपायांमध्ये पिवळी मोहरी ही खास करून वापरली जाते. आणि एक आपल्याला तेजपत्ता घ्यायचा आहे. जो मसाल्यामध्ये जे पान वापरतो आपण बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी, तर तो तेजपत्ता आपल्याला घ्यायचा आहे. त्याला तमालपत्र देखील म्हटलं जातं. त्यानंतर त्यावरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप 1 चम्मचभर किंवा अर्धा चम्मच टाकलं तरी सुद्धा चालेल. आणि हे भांडं तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचं आहे. आणि काही वेळासाठी याचा धूर झाला की लगेच तुम्ही ते भांडं काही वेळासाठी देवघरासमोर ठेवायचं आहे. तर पहा, तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे विशेष तिथींना जर देवांसमोर कापूर जाळला तर अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होतं. त्यामुळे थोड्या वेळ देवापाशी ठेवायचं आहे. नंतर ते भांडं उचलायचं आहे. आपल्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते फिरवायचं आहे. घरातून पूर्ण फिरवून झाल्यानंतर ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये घेऊन जायचं आहे. आणि बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा करू शकता. आता बघा, मुख्य दरवाजामध्ये ते भांडं आपल्याला नेऊन ठेवायचं आहे आणि तिथे ठेवल्यानंतर ते जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला तिथेच ठेवून द्यायचं आहे. ते जेव्हा शांत होईल त्यानंतर काय करायचं, तर त्यानंतर आणि ते भांडं शांत झाल्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं पाणी जे आहे तर ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आज संध्याकाळी आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे. तसेच दररोज तुमच्या घरामध्ये काही ना काही भांडणं होत असेल, कटकट होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, तर तुम्ही रोज रात्री 2 कापराच्या वड्या, 2 लवंगा आणि थोडंसं गाईचं तूप टाकून रोज तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे. त्याने बघा, आपल्या घरातील सर्व कटकटी, भांडणं हे नष्ट होऊन जातात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा रोज संध्याकाळी करू शकता. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.